मम्मी प्लेट आणखी. हा आणखी थांब जरा. ठीक आहे यात का दीपडवा येऊ का? दाजीबा या बसा. ठीक आहे दाजीबाई काय असू द्या मामी, ऐकायला चांगलं वाटतंय. चांगलं बरं बसा ना बसा ना. बरं मला सांगा आधी खायला आणू का चहा करू? नको काय मामी, बसा तुम्ही पण. नाही चहा करूनच आणते बसा. दाजीबा दीदीनं रजा घेतलीच नाही ना व. काय राव आपण केवढं प्लॅनिंग केलं डेटचं. मी सकाळी तिला फोन केला तेव्हा मला कळालं. हा जरा काहीतरी काम आहे म्हणली, पण झाल्यावर घेईल ती रजा. काय राव मला वाटलं तुम्ही फुल्ली सुट्टीचं प्लॅनिंग केलं असेल. हरदीप्या करू दे ना काम. हा करते तर आवड आहे तिला. हा काळजी घेते ना व. बापू दाजी लाईक फादर लाईक डॉटर, म्हणजे जसा बाप तशी बेटी. बापू पण गेलेत कामावर. अरे हे काय बापू पण आलं. बापू हा नमस्कार. विनायक कधी आला अर्जुन? 5 मिनिटं झाली. होय. हा घ्या बापू चहा घ्या. नाही तुम्ही घ्या. माझ्या नवरात्राचे उपवास आहेत ना, त्यामुळे पित्त होईल परत. तुम्ही घ्या की. अर्जुन घ्या. हो हो हो. बापू अहो तुमचं गट बघायला आलो होतो. मागच आप्पीनं सांगितलं होतं तुम्ही म्हण अजून गावाकडची माती जपून ठेवली. होय हाय की. थांबा 1 मिनिट दाखवतो. जा अरे ही बघ, ही आपल्या मूळ आसगावची माती आहे. बापूंनी अजून जपून ठेवली. मी घेऊ का बापू हातात? हा घे की. तुमचं आणि बापूंचं लय प्रेम ना मातीवर आहे. अरे असलंच पाहिजे. अरे आई आहे आपली ती. 30 वर्ष झाली याच्यातच गट बसवतो आम्ही. बापू आजपासून परत शेतात जायला चालू केलं. आता एकदम बेस्ट वाटतंय बघा. हे बेस झालं बरं. भारी. तुम्ही बसवलत ना घट? हो गट बसवले सकाळीच. कदमांना म्हणलं चला शेतात. आता म्हणलं तुम्ही पण सुरुवात करा शेतात जायला. त्याची ड्युटी सुरू झाली म्हटलं आपली पण सुरू करावी काय. बापू तुम्ही पण येत जावा बरं का शेतात. पाहिजे तवा. होय येतो की. आपली आली की ये बाई. दिदे या बस. अरे बस की. बस बस ग बस बस. थांब 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 थांब. अरे काय बस. आराम. आप्पे अगं गावाकडची माती बघायला आलो होतो. आप्या ऑफिस मधनं इकडे आलीस होय? हो बापू. आप्पे अगं बापून आता म्हणत होतो की आपल्या शेतात येत जावा. तुमचंच आहे समजा. हा होय. काय तोंडे? हो मॅडम. अजून अशा किती केसेस आहेत? मॅडम 5 आहेत. बर त्या ताईंची पण आहे ना त्यात? हो आहे. काय तोंडे काय झालं? मॅडम हे कागदपत्र सापडलेत. त्याच्यावर सुरेश बाळकोबा माने नाव आहे. आणि 7/12 कोणाच्या नावावर आहे? विनायक भाऊराव कदम. बघू. सुरेश बाळकोबा माने.
विनायक भाऊराव कदम. गायतोंडे म्हणजे अर्जुनच्या बाबांच्या नावावर जी जमीन आहे ती सरकारने बापूंना दिली होती. म्हणजे विनायक भाऊराव कदम अर्जुन सरांचे वडीलच ना? अप्पे ए अप्पे अगं, कुठं हरवलीस काय? नाही काय नाही. दिदे तू म्हणली होतीस ते काम झालं का? दिप्या आता कुठे कामाचं काय काढतोयस? तर आली किती हा लगेच सुरू केलं सोय. हा दिप्या, आरतीला जरा आराम करू दे की. हा बर बापू, मी काय सांगितले लक्षात ठेवा. तुम्ही या बर का शेतात. होय होय येतो की. आता तुम्ही एवढं आपलं म्हणताय, शेत पण आपलं म्हणलं पाहिजे. कसं आहे, माणसानं देवानं दिलंय त्यात खुश राहिलं पाहिजे. आप्पे हे असं चाललंय बघ सकाळपासून. सुषमा अगं, तिला काय सांगतेस? 1 मिनिट, काय झालं? अगं काय नाही आप्प्या, ती घट बसवताना जरा मला वाईट वाटतं ना. ते आता दरवर्षीच आहे. तू तेच जरा तेवढंच, बाकी काय नाही. बापू, जमीन नाही म्हणजे काय ते मी समजू शकतो बर का. अहो 2 महिने शेतात गेलो नव्हतो तर कसं तरीच होत होतं मला. अगदी आदांतरी असल्यासारखंच वाटायचं. विनायकराव, आमची आई म्हणायची, जोपर्यंत आपल्याला इथं जमीन मिळत नाही ना तोवर आपण इथं आदांतरीच. पण दिदे दिप्या, अरे अजून ते कळलं नाही बाळा काही. हा ए दिप्या, उगाच तिला काहीतरी काम सांगू नको. तिने लवकरात लवकर रजा घेतली पाहिजे. होय दिप्या, तिला काय सांगत जाऊ नको बरं का तू. अहो नाही बापू, त्यांनी काय नाही सांगितलं. विनायकराव, आई गेली तेव्हा तिला म्हणलेलं, इथं जमीन मिळाली ना की तिथल्या शेतातली माती इथं मिसळीन म्हणून. काही जमलं नाही बघा. बापू अहो काय काळजी करू नका. आपली आहे ना आपली, ती करल. बघा अहो मी पण हेच म्हणत होते, पण ह्यांनी ऐकलं तर ना. काय ते डोक्यात घेऊन बसलेत बघा. बापू, लय विचार करू नका, होईल सगळं नीट. आणि हे बघा, हे शेत आहे ना ते आपलंच आहे. आपलं समजूनच यायचं शेतात हक्कानी एकदम. बापू, तेव्हा कुणीतरी जमिनीचा घोळ घातला होता ना, म्हणून तुम्हाला जमीन मिळाली नाही ना. होय आव. नाही घोळ नाही, जमीन कुणीतरी लाटली असणार बघ. आप्पे, काय बी झालं ना तरी आपल्या बापूंची जमीन परत मिळायला पाहिजे. अगं कुणी कसंच असेल ना तरी. हो बाबा. आपे दमलेगत वाटतेस ग? शांत शांत आहेस? हा जरा. एक काम करू, निघू पटकन घरी. काय आराम करता येईल तिला पण. बर बापू, अहो काय काळजी करू नका. आपली आप्पी आहे, ती बघल. हा होय होय आप्प्या, पण तू काळजी करू नकोस बरं का. अगं तू घरची कामं करायला नाही, लोकांची कामं करायला कलेक्टर झालीयस आणि ती तू मन लावून करतीयस. तुझा लय अभिमान आहे बघ मला. चला निघू का? हे, चला. अगं आई, अख्ख्या हॉल मधनं शोधत आलोय तुला. इकडे काय करती? ये बस. अरे लय डोकं ठणकतंय म्हणून जरा हवेवर बसले होते. काय रे बंट्या, मी लय विचार करते म्हणून माझ्या डोक्यातल्या मेंदू काय खाली सरकायला बिरकायला लागला का काय रे? सरकलं नसेल ना तरी आता सरकल असं वाटतंय. का आता काय झालं असं काय म्हणतो? हा काय ते जमिनीचं कळलं का? कुठलं काय आई, ती आपली येड्यागत माग लागली जमिनीची. 2 दिवस झालं सगळ्या फायली घेऊन बसली. आणि हे सांगायला तू आता आलायस होय मला? अगं नाही आई, मी काय सांगतोय ते ऐक. उद्या मला सगळी माहिती मिळेल. गेली 4 दिवस झालं हीच कॅशेट ऐकते मी. अगं आई, त्या आप्पीकड म्हणली ना मधी, म्हणून टाइम लागतोय, ना तर सगळं वेळेवर झालं असतं. बर मग आता काय करायचं? हे बघ आई, त्या आप्पीला जरी विनायकरावच्या जमिनीचं कळलं ना तरी बी ती काय करू शकत नाही, कारण ती सरकारी अधिकारी. सगळं सरकारी नियमानं करणार. ते म्हणतात ना, सरकारी काम आणि 6 महिने थांब, म्हणजे त्याला येळ लागणारच. तेच, तेवढ्यात आपण डाव साधायचा. बर ठीक आहे, मी बी बघते तवर घरात काय कुरगोड्या करता येतात का काय अजून. हा बघ बघ. पण आई,
आता रुक्मिणी मावशी आपल्या बाजूला असती तर सगळं सोपं झालं असतं ना. होय ना बाळा. अरे त्या आरज्यानी माती खाल्ली ना, त्यांनी सगळं आपलं भांड फोडलं आणि सगळीकडे बॉम्ब केली. आई हळूहळू एक एक गोष्ट आहे ना आपल्या हातातनं निष्ठून जायला लागली असं वाटतंय बघा आता. आई बंट्या, असं अजाबात बोलायचं नाही बघ. अरे आपल्याकडे आहेत की अजून मोठं 2 बॉम्ब. आई ते झालंच ग, पण तरी बी हे बघ, तुला सांगितलं ना तेवढंच तू कर, बाकीचं सगळं मी बघून घेते. त्या शिपायाला चांगलेच पैसे चारलेत नाही. उद्या जर त्यानं मला फाईल बोल ना जरा. अरे इथं भीतीला बी कान असत्यात. अगाई त्या शिपायाला चांगलेच पैसे चारलेत नाही. उद्या जर त्यानं मला फाईल नाही दिली ना तर त्याचं तर मुंडकच मोडतो. अर्जान त्याचा बाप लई उड्या मारतात ना, आमची शेती आमची शेती. तुला सांगते बंट्या, जरा काय ते शेत पिकवलंय अर्जानं, त्याच्या नावाचा तो उदोच चाललाय निसता. अगाई उलट चांगले की आपल्याला शेताबरोबर आयतं पीक पण मिळेल. ते बरोबर आहे तुझं. बरं चल निघ आता तू. मी बी जरा त्या सरकारला चांगलं डोकं दाबायला सांगते बाबा. तुझं बरं आहे आई, तुझं झालंय लग्न. जरा पोराचं बी बघ. हा ठीक आहे, आधी हे सगळं निस्तारू आणि मग करू तुझं लगीन. चल चला. आपे बोल बोल तू बोल की. बोल ना. बोल ना. अगं मी तोच विचार करत होतो, आजपर्यंत कदमांना किती त्रास झालाय ना जमिनीच्या विषयातून. म्हणजे बघ ना, आपल्याला शेतातून बाहेर काढलं होतं सुजाने, त्यानंतर माणसं पाठवली मध्ये मोजणीला. कदम शेतात काम करत होते तरी माणसं पाठवली का, तर विकायची जमीन म्हणून. अर्जुन, त्याचा मागचं कशाला काढतोय, जाऊ दे ना. नाही असं नाही काढते, पण आज कदमांना बघितलं ना शेतात मी म्हणून आठवलं सगळं. खुश होते. खुश? अगं पुढेच मारायचे राहिलेले कदम माहितीये का. म्हणजे आईच्या खुशीत कसं बाळ असतं खुश, त्यापेक्षा पण जास्त खुश होते असं वाटलं मला माहितीये का. हप्पे अगं मला टेन्शन यायचं ह्या विषयावरून. मला असं वाटायचं की कदम आयुष्यात कधी शेतात पाऊल ठेवणार नाहीत. हे स्वाभिमानी माणूस आहे का तो. तसं नाही झालं. कदम आले परत. सगळी माझीच चुकी होती म्हणा. नाही ग नाही नाही अप्पे, लय माझात असायचो मी पहिल्यांदा माहिती का, लय माझात. काय नाही हो, बघू काय होईल ते होईल, आपलं कोण काय करते, असल्या आविर्भावात जगायचो माहिती का. पण आता कळून चुकले. काय? आपली माणसं, आपल्या जवळची माणसं जपलीच पाहिजेत अप्पे. आणि त्यासाठी त्यांच्या जवळचं काय आहे, त्यांच्यासाठी महत्वाचं काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. तुझ्यातला हाच बदललंय, सुखावणार आहे. अप्पे म्हणतात ना ते, एकदा एक झटका बसला ना माणूस असा लाईनीत येतो, तसा झटका बसलाय. मोठा झटका बसलाय मला. अर्जुन, झालं गेलं ते संपलं, आता सोडून देऊया ना. असं कसं सोडायचं अप्पे. आयुष्याचा धडा मिळालाय मला, आणि त्यातून मला हे कळलंय की तुझ्यासाठी तुझी तत्व किती महत्वाची आहेत, तुझा प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे, आणि कदमांसाठी त्यांची जमीन किती महत्वाची. अय काय झालं? काय भारी वाटलं मला. आणि हा तू काहीतरी म्हणत होतीस काय? मी तुला तेच सांगणार होते आता की अर्जुन. अरे पोरांनो, अरे कुठं आज चला की, कशाला रात्रीचं बाहेर फिरताय? अवाई शतपावली करत होतो. शतपावली तर बास झालं. अगं किती उशीर झालाय, झोपायचं नाही का तुम्हाला, सांग बरं. आणि आप्पे, अगं दिवसभर ऑफिस झालं आणि तुझं, दमली नाहीस का? आलो का की आलो. चला, दमली नाहीस का ऑफिसला जाऊन? चल. हा. ओ बाळाची आई,
आले. चला. पिऊ वहिनी, रुपाली वहिनी. हा काय ऐका ना, मी सातारला चाललोय, जरा एक महत्वाची मीटिंग आहे माझी. बरं थोडंसं खाऊन जावा की. नाही आता खात नाही काय, तिकडेच खाईल काहीतरी. फक्त आप्पी झोपली अजून, तिला उठली की तेवढा निरोप सांगा माझा. 2 मिनिटं थांबा की चहा तरी घेऊन जा. वहिनी खरंच चहा नको, आता उशीरच झाला हो. एवढं काय होत नाही. 2च मिनिटात मी चहा घेऊन आले. थांबा जरा. बरं पिऊ वहिनी, आप्पीकडे बघाल का तेवढा आज? हो, तिला काय काय द्यायचं सांगा, मी सगळं नेऊन देते. आता सकाळी उठली ना ती की उपाशी पोटी काढा द्या एक, हा आणि नाश्त्याला जे काय असेल ते द्या. बरं आणि ह्याला डब्याला पालेभाजीच द्या शक्यतो. काल लाल माठ आणलाय, फ्रीजमध्ये ठेवलाय मी. बरं, मग दुपारी लाल माठच करते. आणि नाश्ता झाल्यावर एक मल्टीव्हिटॅमिनची गोळी ती मी टेबलवर काढून ठेवली. तिला मला नाश्ता झाल्या लगेच घे. देते. हे घ्या चहा. अपर्णाविषयी सांगत होते ना. दुसरं कोणाविषयी बोलणार आहेत? बाकी काही असतं का त्यांच्या डोक्यात? असं नाही वहिनी, आत्ताच आजारपणातून उठली ना, थोडी काळजी घेतली पाहिजे म्हणून. हा, काळजी घेतली पाहिजे, बरोबर आहे. पण त्यासाठी तिने रजा पण घेतली पाहिजे ना. काय झालं त्याच्या रजेचं? हा, तिचं काहीतरी काम चाललंय महत्वाचं, ते झाल्याशिवाय काय रजा घेणार नाही म्हणली. ती छान काळजी घेते, काही टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही निवांत जावा, काही काळजी करू नका. आम्ही दोघे घेतो काळजी तिची. चल येतो. भाऊजी पण ना किती काळजी घेतात ना ग अपर्णाची. खरंच, एका घरात 2 टोकाची माणसं राहतात, एक भाऊजी आणि एक सुजय. मी आहे नाहीये त्याला कशाचंच काही पडलेलं नसतं. पिऊ नको असं बोलूस, होईल सगळं नीट. मग चल आपण नाश्त्याचं बघूयात. आई, ए आई, आई, काय येडबीड लागली काय? काय कुत्र मागे लागलं तुझ्या? तू इथे ये आधी, थांब. अगं आई, येडबीड नाही लागलं, भूतबी नाही लागलं. नाचो. अरे का पिसाळ्यासारखा वागायला लागलाय? लगीन होत नाही म्हणून खरंच येड लागले तुला. काही बातमी तशी आहे. हे घे वाच. आता ग बाया, हे काय मुडद्या? अरे मला वाचता येत असतं तर मीच नसते का कलेक्टर झाले. अरे सॉरी, ते लक्षात नाही आलं माझ्या. अगं आई, पण बातमी तशी आहे, तू ऐकली ना तर तू बी असंच नाचशील येड्यागत. काय सांग की लवकर. मग आई, ह्या जमिनीचा मूळ मालक कोण आहे माहितीये का? कोणी? सुरेश बाळकोबा माने. काय? हा. अर्जुन, अर्जुन गेला वाटतं. अजून मला बोलायचंय रे तुझ्याशी, लय महत्वाच्या विषयावर बोलायचंय. कधी बोलून कसं बोलू? उठलीस का ग? हो आताच. बस बस बस, हा काढा पिऊन घे. अर्जुन सांगून गेलाय ना? हे एकच आहे, आज अजून लई काय काय सांगून गेले. काय ग, कसला विचार करतेस? काही नाही, झोपेत न उठले ना. आपे, मला ना तुझ्याशी गोष्ट बोलायची होती अगं, पण वेळच मिळत नव्हता. काय झालं पिवताई? अगं, मी सुजय बरोबर सारखं बोलत असते ना, त्याला विचारत असते. काय म्हणजे कशाचं? अगं हेच मनी मावशीचं, की सुजय आणि सरकार मनी मावशीच्या एवढं पुढं पुढं का करतायत, का त्यांचं सगळं ऐकून घेतायत. मग काय, परवा दिवशी तुम्हाला म्हणाला की मनी मावशीकडे सुजयचं आणि सरकारांचं असं काहीतरी आहे. काय? हे बघ, मला असं वाटतंय ना, सुजय आणि सरकारांनी खूप बेकायदेशीर कामं केली आहेत, खूप घोटाळे करून ठेवलेत. मला असं वाटतं त्यातलंच काहीतरी असेल. मला नाही वाटत असं पिवताई. म्हणजे सरकारांनी यादी लय बेकायदेशीर कामं केली आणि त्याचे पुरावे मनी मावशीकडे म्हणून सरकार गप बसतील असं नाही होणार. अगं त्यांनी उघड उघड मान्य केलंय की सगळं. मग काय आहे? तेच तर पिवताई, तेच तर कळणं झालंय. मनी मावशींकडे ना सरकारांचं काहीतरी सिक्रेट आहे, जे घरात कळालं ना तर घरात भूकंप होईल, भूकंप. असं काय असेल बापरे? त्याचीच भीती वाटते का पिवताई. कारण सरकार किती चुका करू शकतात ना,
याचा एक अंदाज आलाय मला. म्हणजे काय म्हणतीयस? अगं म्हणजे आता बघ की दुसरं लग्नच करून आले ग घरात. ही पण चुकच आहे ना. आणि आधी पण सरकारने लई चुका केल्यात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता मस्त मान्य आहे की त्यांना त्या सगळ्या चुका मान्य आहेत, ते परत चांगले वागायला लागलेत आणि ही चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी आधी ज्या काही चुका केल्यात त्याची फळ आपलं घरच बघतंय की. खरं आहे तुझं. पण आपली मला असं वाटतं ना, आपण शोधून काढायला पाहिजे की असं काय आहे. एकदा आपल्याला कळालं ना ती गोष्ट काय आहे, की ह्या घराला मनी मावशीच्या त्रासातून मुक्त करता येईल. बर, तू काढा संपव आणि नाश्ता करायला या. हो बरं. पिवता एक कसं सांगू ग, लई मोठ्या धर्मसंकटात सापडले आम्ही. बापू की बाबा, खरं तर या सगळ्यात ना मनी मावशींचा काहीच संबंध नाही. सरकारांनी आधी केलेल्या कर्मांची फळ बघतोय आपण, बाकी काय.